नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2025 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. हा महिना जो आहे तो आपल्याला माहिती आहे नवीन वर्षाचा पहिला महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपल्या राशीला सूर्य संक्रमण होत आहे, म्हणून याला मकर संक्रांती असं आपण म्हणतो. आणि या मकर संक्रांती निमित्त उत्साहित वातावरणामध्ये आणि उल्हासित वातावरणामध्ये हा महिना तुमचा अतिशय आनंददायी जाईल असं या ठिकाणी दिसून येतं. विशेषतः उत्तरार्ध जो आहे तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप प्रफुल्लित करणारा दिसून येतो. म्हणजे उत्साह जो आहे तो आपला खूप वाढीस लागेल आणि अनेक गोष्टी करण्यासाठी आपलं मन आणि शरीर उद्युक्त होईल चांगल्या गोष्टी करण्यासाठी. तर ते आपण अवश्य करा आणि आपल्या छान आरोग्याचा आपण फायदा करून घ्या. आरोग्याविषयी खूप काही तक्रारी असं मला या ठिकाणी दिसून येत नाही आहे, पण स्वतः आपण आपल्या स्वतःला दुःखी करून घेणं किंवा कुठल्या तरी बातम्या किंवा कुठल्या तरी न्यूज करून स्वतःला त्रास करून घेणं हे मात्र तुम्ही टाळायला हवं. कारण आपला कशाशी संबंध नाही आहे आणि कोणाशी तरी काहीतरी बिघडलं आहे आणि ते आपण स्वतःवर आपला परिणाम करून घेतला, अशा गोष्टी आपण करू. कारण त्याचा आपल्याशी काही सुतराम संबंध नाही आहे आणि अशा गोष्टींची चिंता विचार असे करून उगाच वादविवाद करू नयेत आणि आपण आनंदी राहावं असंच मला या ठिकाणी तुम्हाला सल्ला द्यायचा. अशा मकर संक्रमणाच्या निमित्ताने जे काही योग घडतात, विशेषतः प्रवासाचे काही योग घडतात, तीर्थक्षेत्री जाण्याचे योग दिसत आहेत किंवा काही समारंभासाठी प्रवास करण्याचे योग दिसत आहेत, तर त्या समारंभाला आपण अवश्य जा, आपली हजेरी लावा. ते कार्य जे आहे ते तुम्ही आनंदात व्यक्त करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रवासामध्ये आपले काही नुकसान होत नाही ना, आपला खिसा पाकिट मोबाईल हे जरा सांभाळून ठेवा. कारण त्या गडबडीमध्ये किंवा त्या उत्साहामध्ये दुर्लक्षित होऊन असं काही नुकसान आपल्याला होण्याची शक्यता दिसून येते. आपले मौल्यवान अलंकार किंवा अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन काहीतरी नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. म्हणून प्रवासामध्ये या गोष्टींची विशेष काळजी मकर राशीच्या लोकांनी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. आपल्या प्रकृतीबद्दल मी सांगितलंच आहे. आता विशेषतः जे व्यक्ती उद्योग करतात, स्वतःचा उद्योग आहे, लघु उद्योग आहे किंवा स्वतःचे काहीतरी व्यवसाय छोटे मोठे आहेत, अशा लोकांना एक्सटेन्शन करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आपला धंदा आपला उद्योग आता विस्तार करायचा आहे. अशा दृष्टीने त्यांचे जे काही प्लॅनिंग असतील त्या धंद्याचा विस्तार करणे, एक्सटेन्शन करणे किंवा कुठल्या प्रकारे कुठल्या नेमक्या भागामध्ये आपण एक्सचेंज करू शकतो हा धंदा, याच्याबद्दल जरा नीट विचार करून त्यामध्ये योग्य तो सल्ला घ्या आणि सल्ल्याने या गोष्टी करा. कारण कालावधी अनुकूल आहे, पण आपली दिशा जर चुकली तर त्याचा परिणाम चुकेल. म्हणून योग्य सल्ला घ्या आणि आता आपला बिझनेस एक्सटेंड करायच्यासाठी काहीतरी आपण कृती करायची वेळ आलेली आहे, तर तो आपण आपला बिझनेस एक्सटेंड करा असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. जे नोकरी करणारी जी मंडळी आहेत त्यांना अनपेक्षित काहीतरी बोनस रक्कम किंवा अशी काही जी गिफ्ट मिळण्याची काही ठिकाणी व्यवस्था असते किंवा इंटेन्स असं काहीतरी मिळतं त्यांना विशेष भाग म्हणून, तर ते त्यांना या महिन्यात मिळू शकतं. तर त्याचा त्यांनी उपभोग घ्यावा, अतिशय आनंदात तो व्यतीत करावा आणि ते जे पैसे आहेत ते चांगल्या ठिकाणी गुंतवावेत की जेणेकरून त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. असे जे इन्सेंटिव्ह असतात त्या इन्सेंटिव्हचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. आणि ते इन्सेंटिव्ह कधी कधी पैशाच्या रूपात असतात, कधी कधी सर्टिफिकेटच्या स्वरूपात असतात. तर नोकरदार मंडळींना ते सर्टिफिकेट अशी जरी मिळाली तरीसुद्धा त्याचा पुढे त्यांना फायदा होऊ शकतो. तर ते योग असे या ठिकाणी मला दिसून येतं. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांचा अतिशय योग्य त्यांची प्रगती चालू आहे, पण गेल्या काही महिन्यात चांगली प्रगती झाली आहे म्हणून या महिन्यामध्ये एकंदर आरामात बसलेत आणि थोडं हलेडुले चाललं आहे असं मात्र त्यांनी करू नये.
कारण ती गाफिलता होईल आणि त्यांच्या उद्दिष्टापासून ते थोडे दूर जातील. तर ही गोष्ट त्यांनी टाळावी आणि आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य तो अभ्यासाचा स्पीड जो आहे आणि आपला कार्यकाल जो आहे अभ्यासासाठीचा तो योग्य तितका निश्चितपणे करून तेवढा अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे, अशी एक स्वतःला बाउंड्री आखून घ्यावी, असा या सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. मकर राशीच्या व्यक्तींना उत्पन्न जे आहे ते थांबत थांबत काही आपले पैसे येतील किंवा येणं जे आहे ते थोडं थांबत थांबत येईल किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये येईल, पण ते येईल असं दिसतंय, ते थांबून राहणार नाही. तर असं इन्स्टॉलमेंटमध्ये आलं म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. ठीक आहे, त्याचा पाठपुरावा थोडासा करा, तेही तुम्हाला मिळेल. ते कुठे जात नाही आहे, तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळणारच, असा या ठिकाणी आत्मविश्वास मला दिसतोय आणि तोच मी तुमच्यात जागृत करू इच्छितो. कौटुंबिक बाबतीत जर आपण म्हणाल तर कुटुंबात कोणाची तरी नाराजी दूर करण्यासाठी आपला थोडा वेळ द्यावा लागेल. कारण काही गोष्टी अशा असतात की योग्य वेळी आपल्याला कळतात आणि ती वेळ कळल्यानंतर आपण त्याच वेळी त्याचं निराकरण करायचं असतं. तर असे जे कोणी नाराज असतील कुटुंबात त्यांच्यासाठी योग्य वेळ द्या, त्यांची नाराजी दूर करा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कोर्ट कचेरीच्या भानगडीत या महिन्यात पडू नका, कारण त्यामध्ये तुमचं स्पष्टपणे नुकसान होईल असं दिसून येतं. कारण आपल्याला अनुकूल कालावधी नसताना आपण जर काही गोष्टी केल्या तर त्यामध्ये आपल्याला दुःख अनुभवायची पाळी येते. तर असे दुःख अनुभवायला लागेल म्हणून कोर्टाच्या अजिबात कुठल्याही मॅटरमध्ये या महिन्यात पडू नका आणि त्याचा निर्णय पूर्वी केलेल्या केसचा काही या महिन्यात होणार नाही. त्यामुळे अकांड तांडव किंवा आक्रस्ताळेपणा अजिबात करू नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. आपल्या मित्र परिवाराकडून, भावंडांकडून अतिशय योग्य आणि बहुमोल साथ तुम्हाला मदत आणि साथ अशी मिळणार आहे या महिन्यामध्ये. पण तुम्ही तोंड उघडायची गरज आहे, तुम्ही ते उघडल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. म्हणून बिनदिक्कतपणे आपल्या मदतीची अपेक्षा करणाऱ्यांनी आपलं तोंड उघडावं, योग्य मित्रासमोर किंवा योग्य भावंडासमोर किंवा योग्य व्यक्तीसमोर उघडावं, तर ते तुम्हाला निश्चितपणे या महिन्यात मदत मिळायला अनुकूल कालावधी असा दिसून येतो. या महिन्यामध्ये धार्मिक बाबतीत म्हणाल तर काही गोष्टी तुम्हाला वेळ मिळणार नाही किंवा आपलं नित्य जे काही आहे आध्यात्मिक त्या बाबतीत तुम्हाला वेळ मिळणार नाही असं दिसून येतं. पण तरी अगदी टाळाटाळ करू नका. काही प्रमाणात कमी झालं तरी आपलं नामस्मरण जेव्हा जे काही आहे ते आवर्जून करा, म्हणजे जेणे काही करून जे आपले थोडेफार प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा ओव्हरकम होऊन जातील असा विश्वास मला आहे. हे आहे मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.